नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज तारीख 2 ऑक्टोबर 2025, वार गुरुवार. अखेर विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी कांदा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव वाढलेला आहे. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत नाही, अहवालाला दिवाळी उजाडण्याची शक्यता. अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे दिल्यावर नंतरच मदतीसाठीचा शासन निर्णय. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान 2 आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच याचा अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठीचा शासन निर्णय जारी करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. त्यासाठी दिवाळीनंतरच मुहूर्त उजाडेल अशी शक्यता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कागदावर उतरेल की नाही असा प्रश्न आहे. दरम्यान या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी आता ॲग्रीस्टॅक अहवालाची मदत घेऊ असे सांगितल्याने शेतकरी ओळख क्रमांक असलेल्यांनाच मदत मिळेल. त्यामुळे क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्यापही शेतामध्ये पाणी साचून 1 सप्टेंबरमधील बाधित क्षेत्रांच्या पंचनाम्यांचे काम काही जिल्ह्यांत सुरू झाले आहे. मात्र सोलापूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही शेतामध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे या ठिकाणी पंचनामे करण्यास अद्याप सुरुवात झाली नाही. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण भागात अजूनही पाणी साचून असल्याने पंचनाम्यांसाठी किमान 1 ते 2 दिवसांची वाट बघावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. 2. सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमधील सुमारे 4 लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे. हा अहवाल 8 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे आशीर्वाद यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर महिन्याचे पंचनामे शेवटच्या टप्प्यात आले असून या आठवड्यात पंचनामे पूर्ण होऊन मदत निधी जाहीर करण्यात येईल. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची निधी वितरित करण्यात येईल असे म्हणाले. मदत मिळेल का नाही? ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंद केलेली नाही अशांना हा ओळख क्रमांक मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 15 ऑक्टोबर नंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीपूर्वी मदत देऊ असे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात शासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी 18 ते 20 ऑक्टोबरचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे दिवाळी शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही याबाबत साक्षरता व्यक्त केली जात आहे. 66 लाख हेक्टर. राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी 27 जिल्ह्यांमध्ये तब्बल 39,34,465 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात बीड जिल्ह्यात 6,22,299 हेक्टर, त्याखाली अहिल्यानगरमध्ये 5,65,32 हेक्टर, संभाजीनगर जिल्ह्यात 5,08,688, सोलापूर जिल्ह्यात 3,98,634 तर जालना जिल्ह्यात 3,75,973 हेक्टरचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी जून ते ऑगस्ट या 3 महिन्यांच्या काळात 27,22,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे 4ही महिन्यांचे एकूण नुकसानीची आकडा आता 66,56,000 हेक्टर इतका झाला आहे. आता पाहूया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. पारनेर उन्हाळी कांदा 7,600 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 10,800 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा 2700 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा 12,050 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1945चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा 580 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो बारामती जवळची नंबर 1 जातीचा कांदा 513 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1750चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा 86 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1750चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 3542 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1850चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 348 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2400 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 1 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा 60 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा 10,650 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2250चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती सातारा 181 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट 862 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे.
त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर 3100 क्विंटलच्या अवकाशातून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार समिती नाशिक जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो हे होते आजचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.